नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आज आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत एक अद्भुत अनुभव. शिवप्रसाद भटकंती मित्र मंडळाने सादर केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा. हे आमच्या महाराजांसाठी एक छोटासा प्रयत्न आहे. संकलन व दिग्दर्शन केले आहे रितेश बारसकर यांनी. मारी जंब जसा सागरात अग्नि जसा धावनास मारी तसा रणकर्कश राम रणकर्कश राम. वात विखुरी मेघाला शंभू जाळी मदनाला कार्तवीर्य मारिला तोच परशुराम. उतळी तिमिराला कृष्णवधे कंसाला काळ होती शत्रूला. जय जय शिवराय जय जय शिवराय जय जय शिवराय. प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो शिवस्सैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा. बहु असोत सुंदर संपन्न की महान, बहु असोत सुंदर संपन्न की महान. प्रिया मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुझा एक महाराष्ट्र देश हा. दान पावलं ग बाबा, दान पावलं. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला.
नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा नाही कोणी जाग झोपला पहार दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला जेजुरी सम पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी अन तिथ नांदतो सदानंदहर उंच डोंगरी गडावरी याको याको जेजुरीच्या खंडेराया जागराला या बाईचा तू खंडेराया जागराला या कोसळणीच्या भैरी देवा जागराला या जेजुरी गडा वाज चौघड दापून धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड रूप दावून बानू गेली सारी देवाची झाली बानूबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी विसरून गेलाय पुण्या गावाला भंडारी देव मल्हारी ओला पुंडलिकावे श्री ज्ञानदेव या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा गाव मांडिला या संतांचा मेळा गोपाळांचा गाव मांडिला महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली मरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दार उघड आई दार उघड पुरात पेटाला वनवाई झाला
सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी वावर दे भूमी आहुती, करुणी वार गणी वावर दे भूमी आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी वावर दे भूमी आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेबे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. या दऱ्याखोऱ्यातल्या झुंजारा हो, आमच्या जिवलगा हो, या आमच्या हाकेला साथ घाला, आमच्या मनगटास मनगट आणि ऐका या रायरेश्वराचा हुंकार ऐका. तो म्हणतोय ज्या देशी राज्य व्हावे, देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. म्हणून याच्याच साक्षीने तुम्ही शिवाजी राजे, शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू.
ज्या देशी राज्य व्हावे तो स्त्रीची इच्छा. बोला हर 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 हर. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मानले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान, या नवतेचं अफजल खान, जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिव बोला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता.
भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाशा शामियान्या कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी जिरहा, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त दिली. धन्य धन्य बाजीप्रभू वीर, धन्य धन्य बाजीप्रभू वीर, रणधुर धर शूर पाहतन कसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार, रण मैदान लढे. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलाय. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीद यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास त्याच्या सुमारास गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रूपवात झालेला राजा. दोन दिशेला 2 पालख्या केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गडाला घातलं. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागा, शिवाजी भागा. आणि कडाला सिद्धी त्याने मनातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का?
त्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली आहे. थांबा महाराज. महाराज, या घोडखिंडीत विजापुरी फौजा मी रोखतो. तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला वाहनाच्या दारात सोड. महाराज, तुमचं प्राण लाख मोलाचा. गडावर पोहोचताच तोफांची इशारा द्या. वडीलकीच्या नात्यानं सांगतोय. प्रचंड आहे. त्याला गवतावाणी कापून काढू. पण बाजी महाराज, लाख मेलं तरी चाला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. आलमगीर बादशाह म्हणून मनसब देतो असे आमिर जागणार त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. त्यातील औरंग्याच्या मगरपेटीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फत्ते करणार आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबते. पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. राज व्यासच्याबूत देतो तुम्हाला. इथल्या मातीचा कण आणि कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडत. जय भवानी. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील. रावसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पाय ठाणाला लागायलाच हवं. जुजात मरणाला दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयशी धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला. पहिली माझी ओवी गा
माझ्या जिजा भवानीला जिन दिस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम् छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती छत्रपति शिवाजी महाराज ना होते सबको बुलाओ सबको तो सुंदर सबकी होती। हा गीत सोहळा तुमच्या डोळ्याने बघितला मला असं वाटतं आपण खरंच एकदा या सर्व कलाकारांसाठी स्टँडिंग ओव्हेशन दिलं पाहिजे आणि एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे। खरंच छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतले की संचार त्यांचा परफॉर्मन्स करताना काय वाटत असेल तर तुम्ही फक्त अनुभवू शकता त्या रंगमंचावर। सो पुन्हा एकदा या सर्व रंगकर्मीसाठी जोरदार 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 टाळ्या वाजवून
आम्हाला याच डोळी याच नैनी हा दैदिप्यमान शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही अनुभवायला दिलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. मित्रांनो, या स्टेजवरचा प्रत्येक माणूस याच सोसायटीतला रहिवासी आहे आणि या रंगमंचाची ताकद अशी आहे, महाराजांचे कपडे अंगावरती चढले की स्वयं महाराजच अंगात संचारतात. सो छत्रपती शिवाजी महाराज या नावाला जर तुम्ही फक्त अनुभवायचं असेल तर शिवाजी हे नाव फक्त एकदा उलट वाचा. जो माणूस जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. म्हणून एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आले किती गेले किती संपले भरारा, असं म्हणतात, आले किती गेले किती संपले भरारा, पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबा राजाचा दरारा. सो या सर्वांचे मनापासून आपण खरंच आभार मानले पाहिजे. आणि मी स्पेशली ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे डायरेक्टर रितेश बारसकर यांचे घरापासून मनापासून आभार मानले पाहिजेत. आणि त्यांना सांगेन रंगमंचाचे तुम्ही सेंटरला यावं, खरंच यावं. हा मिरॅकल माणूस आहे, कारण मिरॅकल माणूस याला मी म्हणतो. काही दिवसापूर्वी या माणसाच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की या माणसाला दुसरा जन्म भेटलाय. सो कोरोनामध्ये सगळ्यांना दुसरा भेटला होता, या माणसाला आता काही दिवसापूर्वी एक दुसरा जन्म भेटला. आणि तो इन्सिडेन्स असा होता की आपल्यातला जर सामान्य माणूस असता तर कधीच फोटो लागला असता. पण बोलतात ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर मी आमच्या भारसकर मॅडम मध्ये ही व्यक्ती नसती तर मला वाटत नाही ही व्यक्ती असते. तर खरंच या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सो नावातच संगीत आहे आणि गीता जिथे असते तिथे महाभारत होत असतं. त्या दोघांनी इतकं सुंदर असं शिवचरित्र तुमच्या समोर सादर केलं. तर तुमच्या या उपस्थितीशिवाय हे कधीच सत्य आणि साकार झालं नसतं. या पूर्ण प्रोग्राममध्ये आमच्याकडनं छोट्या मोठ्या त्रुटी झाल्या असतील, आमची धावपळ झाली असतील. आम्ही काही निष्णांत रंगकर्मी नाही आहोत. आम्हाला वाटलं, आम्हाला पटलं, आम्हाला रुजलं, आम्हाला समजलं, आम्हाला जे जमलं ते आम्ही तुमच्या समोर करून दाखवलं. आणि म्हणून म्हणतात ना, या मंडळाचं नावच आहे जमलं तर करतो, राईट. तर एकदा जोरदार टाळ्या खरंच झाल्या पाहिजेत. आणि आज माझे बाबा आणि त्यांचे 2 मित्र इकडे आहेत की ज्यांच्यापासनं मी हे बाळकडू घेतलेलं आहे नाटकाचं, जे काही थोडंफार येतं ते. पण मागचे 25-28 वर्ष कधी नाटकात काम केलेलं नाही आहे. पण तुमच्या सगळ्यांमुळे मला ही संधी भेटली करायला. तुमचे खूप 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 मनापासून आभार. मी जर तुम्हाला कधी ओरडलो असेल, बोललो असेल, आय एम रिअली सॉरी. पण सगळ्यांनी मस्त केलं. लव्ह यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आणि खास करून मला रुपेशला धन्यवाद दिल्याशिवाय आय कॅन्ट स्टॉप, कारण ही आयडिया संकल्पना त्याची होती. मी जरी डायरेक्ट करत असलो तरी. थँक्यू रुपेश, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू ऑल, लव्ह यू. हे डोळ्यातले, हे नयनातले अश्रू सांगतात की आमच्या मनात महाराजांबद्दल किती आदर आणि या शिवप्रसाद सोसायटीबद्दल किती प्रेम आहे. ही माणसं शिवप्रसाद सोसायटी शहराने सोडून गेलेत, पण आत्मा इथेच भटकत असतो यांचा. आणि मध्ये मध्ये आम्हाला आवाज येतो, लिफ्ट मिसाला 2 नंबरच्या फ्लोअरला बरोबर थांबते. म्हणजे काय लिफ्टमध्ये सेटिंग बिटिंग काय केली काय मला माहीत नाही. तुम्ही जरी सोडून गेला असेल तरी तुमचा जीव इथेच अडकलाय, अडकून राहावा. त्याशिवाय ही शिवप्रसाद अजून फुलणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ कमी आहे. आणि तुम्ही इतका सुंदर आम्हाला साथ. अच्छा, बोलायचं आहे का? तर मी मनोहरचं आयुष्य त्यांनी बदलून टाकलं. आणि तुम्ही, मी आईंना वरती येण्याची इथून विनंती करेन. सासू या शब्दाचा सगळ्यांना अर्थ माहिती असेल, माहिती आहे का काय? सारख्या सूचना. आणि सून या शब्दाचा अर्थ काय? अजिबात नका देऊ सूचना. नमस्कार. आत्ताचा हा शिवाजी महाराजांचं शौर्यगाथा कार्यक्रम ऐकला. रितेश, तुला मनापासून मी सॅल्यूट करते. खरंच किती खूप खूप आनंद झाला हा कार्यक्रम बघून. जे लोक बसले होते सगळ्यांमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि आमची जिजाई माता. जिजाई म्हणजे असं एक चारित्र्य आहे की तिच्याकडे बघूनच वाटेल. सहनशीलता, सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी तिने आपल्या शिवाजीला घडवलं. आपल्याला आपण आता बघितलं की त्याने कसा तो
आपल्या पुढे सादर केला. प्रत्येकाने म्हणजे अगदी त्याच्यात जीव ओतून काम केलं. असा ॲक्ट करणं म्हणजे खूप मोठी रिस्क असते. म्हणजे त्यातलं कोणाला कुठलं हे द्यायचं, पहिलं त्याचं वाचन, सहनशक्ती. मला वाटतं या दोघांमध्ये ना देण्याची वृत्तीच खूप आहे, संगीता आणि रितेशमध्ये. खरंच म्हणजे त्यांची जी रिहर्सल व्हायची, मला वाटतं ती सुद्धा त्याच्या घरी व्हायची. बरोबर ना? बघा देणं एवढी मोठी सगळी ही त्याची त्यात फलटण म्हणून म्हणजे ते सगळ्यांना तो नाश्ता पाणी द्यायचा, म्हणजे देण्याची वृत्ती, त्या दातृत्व हा गुण या दोघांमध्ये आहे. त्यामुळे त्यांना कधीही काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे काही कमी पडणार नाही. खरंच खूप खूप 3 तास म्हणजे असं वाटलं की सगळ्यांमध्ये आम्हाला चैतन्य एवढं कधीच मिळालं नसतं. आम्ही दरवर्षी प्राची सांगते, आई बाबा तुम्ही या, आम्ही हा दिवस राखून ठेवतो. तुमच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि मला एवढा आनंद झाला की मी स्वखुशीने या ॲक्टसाठी 5,000 रुपयाचं जाहीर करते. थँक्यू सो मच. असाच भवानी मातेचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लाभो ही मी प्रार्थना करते. धन्यवाद. पण काकू आम्हाला दरवर्षी बक्षीस देतात, दरवर्षी ते येतात, दरवर्षी आमचा प्रत्येक परफॉर्मन्स अप्रिशिएट करतात, शाबासकी देतात. थँक्यू काकू, थँक्यू. तुमच्या आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी. सो रेश्मा आणि कुठे आहे प्रसाद? खायचा बाकी आहे. कुठे आहे प्रसाद? अच्छा अच्छा, मला वाटलं हा. सो वेळ संपलेला नाही आहे. सो अजून एवढंच बोलायचं आहे, महाराजांना पण आमच्या बोलायचं आहे. तर नमस्कार. तसे ते त्या पदासाठी नाही आलेले आहेत, पण माझ्या वडिलांचे मित्र आहेत शिवाजी शिंदे सर, आणि काका अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत कल्याण शाखा, आणि महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळावर पण आहेत. आणि ते इकडे आले म्हणजे खास बाबा त्यांना घेऊन आले की बघ रितेश काहीतरी करतोय. नमस्कार मंडळी. खरोखर आजचा परफॉर्मन्स बघून म्हणजे या सोसायटीचा कार्यक्रम आहे की अख्ख्या ऐरोळीचा कार्यक्रम आहे हे मला म्हणजे एक कोडं पडलं. म्हणजे अख्ख्या ऐरोळी मिळून सुद्धा एवढा चांगला परफॉर्म होणार नाही एवढा या सोसायटीने परफॉर्म, आणि त्याचं सगळं श्रेय आपलं रितेश आणि यांच्या सगळं कलाकार मंडळींना आहे. आणि रितेशची जिजाऊ ही आपली सुनबाई, म्हणजे हिचा खरं सपोर्ट आहे रितेशला. आणि आज एवढ्या मोठ्या आजारपणात उठून सुद्धा एवढ्या मोठ्या धैर्याने यांनी जे काही केलं आहे ते बघून म्हणजे मी पहिल्यांदाच आलो होतो. म्हणजे बऱ्याच वेळा मला रितेश म्हणाला काका या, काका मला वेळ मिळेल. माझा योग आला. आमचे मित्र त्यांचे वडील जे आहेत म्हणजे भिकू भारसकर, आम्ही मित्र लहानपणापासून म्हणजे बरेचसे 30-35 वर्षापासून एकत्र आम्ही काम करतोय. परंतु हे करताना आम्ही कलावंत आहोत, हे करायला किती मेहनत लागते काय लागते ते आम्हाला माहिती आहे. आणि हा एवढा सोसायटीचा नवरात्राचा कार्यक्रम एवढ्या सुंदर पद्धतीने खरोखर म्हणजे डोळ्याचे पारणे फिटले. म्हणजे मी आतापर्यंत बरेच शिवाजी महाराजांच्यावर कार्यक्रम बघितले, पण ते एवढ्या ह्या छोट्याशा स्टेजवर एवढा मोठा परफॉर्मन्स करणं, सादरीकरण करणं एक खायची गोष्ट नाही आहे, हे सलोट आहे सगळ्या लोकांना. आणि मनपूर्वक शुभेच्छा आमच्या सर्वांकडून. आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक मी यांच्यासाठी जाहीर करतो सर्व कलावंतांसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो शिंदे साहेब आलेत त्यांचा याचा अर्थ ते प्रेक्षक म्हणून बसले नव्हते, ते ऑब्झर्व करत होते पुढच्या नाटकात कोणाला चान्स द्यायचा. राईट. सो मी ह्या सर्व टीमतर्फे आमच्या सर्व भगिनी ज्यांनी हा परफॉर्मन्स केला त्यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या असं मला वाटतं. इथे प्रत्येक परफॉर्मर हा महत्वाचा होता, तो छोटा असेल मोठा असेल कुठलाही वयाचा असेल. तुमच्यासाठी आमच्याकडे शब्द आता कमी आहेत, वेळही कमी आहे. तुमचं नाव घेतलं नसेल तर राग मारू नका. वरुण राजाचा वेळ पण संपलेला, तो हळूहळू खाली यायला लागलेला आहे. तर ह्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये थोडंसं 19-20 होतं, ते घरात पण होतं तर बाहेर होणारच, बरोबर. पण तुम्ही या सर्वांकडे बघून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण तुम्हाला प्रत्येकाला झाली असतील. आणि असं नेहमी सांगतात जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल नेहमी बदलत असतो. आणि आपला भूगोल जर जागेवर ठेवायचं असेल इतिहासाला साक्ष ठेवा, शिका आणि समजून घ्या. दरवर्षी एखाद्या महाराष्ट्रात आता पूर आलाय. सर सगळ्यांना मी विनंती करेन तुमच्या खिशाला परवडेल, तुम्हाला जमेल असं दान करण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी जर तुम्हाला काही डोनेशन करायचं असेल तर तुम्ही करा.
आणि हा सोहळा तुमच्याशिवाय अपूर्ण असता, मा भवानी शिवाय अपूर्ण असता. तर आपण एकदा जोरदार मा भवानीचं नाव घेऊ आणि तुमच्यासाठी पुलाव और व्हेज बिर्याणी इथे आणलेली आहे. व्हेज पुलाव इथे आणलेला आहे. बिर्याणी की पुलाव दोन आणले? अच्छा, एकच खायचा. अच्छा, सो जेवढं जमेल तेवढंच खा आणि डाएटवर लक्ष द्या, एवढंच सांगेन. तुमच्यासाठी पुलाव वाट बघतोय मगाचपासून. तर एकदा बोलूया अंबे माते की. तर मला असं वाटतं जरा उभं राहून आपण एकदा जयघोष करूया आणि या धरणीला, या मातेला, या गगनाला, या गगनातल्या ताऱ्यांना आपण खरंच धन्यवाद बोलू की आम्हाला या मातीत जन्माला घातलं, जी माती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तर जिंगरे, हा जिंगरे यांच्याकडून अवॉर्ड 500 रुपये गिफ्ट आलेला आहे. थँक्यू. अच्छा, त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ काका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. जोरदार जोरदार. आमचे सर्व बाल कलाकार त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. आमचे जे डीजे बसलेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि सर्वात महत्वाचं प्रसाद भाई किती रे? रेश्मा आहे. हा, म्हणजे प्रसादाशिवाय सत्यनारायण पूर्ण होत नाही. तर हा सोहळाही त्यांच्याशिवाय पूर्ण झाला नसता, एवढी धावपळ करत होते. तो या सोहळ्याला इतका सुंदर करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात, ज्यांचे ज्यांचे पाय लागले असतील त्या सर्वांचा मनापासून आभार. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि काका पण आता इतके प्रोत्साहित झालेत, अवॉर्ड देण्यासाठी वर येत आहेत. सो आत्ताच हा मी देणार आहे, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जो पूरग्रस्त आहे त्यांना देणार आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही पण द्यावं, तुम्हाला जे जमेल, तुम्हाला शक्य आहे असं. सो अच्छा, किती? 5,000 रुपये ह्यांच्या संगीता मॅडमच्या आईतर्फे एकदा हे बक्षीस आणि खेडेकर काकांतर्फे किती? 1,000 रुपये बक्षीस. ग्रेट. सो टाळ्यांमध्ये जोर ओसरला नाही पाहिजे. अच्छा, हे पैसे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, पण त्याच्या मागची भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या या छोट्या छोट्या पुरस्कारांनी ह्या रंगकर्मी, ह्या नाटक करणाऱ्या माणसाला उत्साह मिळतो पुढच्या वर्षी पुन्हा यायचा. तर पुन्हा पुढच्या वर्षी देवी बसवायची का? वय महाराजा, जरा हात वरती करून सांगा. महाराज कुठे गेले महाराज आमचे? हा महाराज, विचारू का प्रजेला प्रश्न? हा, आमचे महाराज थोडे भावनिक झाले होते. खाली येत नाही कोण, आरतीला पोचत नाही. तर महाराज थोडे नाराज झाले होते की खरंच पुढच्या वर्षी हा सोहळा चालू ठेवायचा का? 12 पुष्प आम्ही अर्पण केले, 13व्या पुष्पासाठी तुम्हाला परवानगी मागतोय. पुढच्या वर्षी हा उत्सव साजरा करायचा का? मजा नाही आली? हे बाहेरची माणसं बोलतायत, आतली काय बोलतच नाही. ठेवायचा का? तुम्ही काय करत ते करा, आम्ही काय येणार नाही असं नाही ना? अच्छा, नक्की. सो देवीने कौल दिलेला आहे की जिथं महाराज तिथे भवानी येणार म्हणजे येणार. तर एकदा तुमच्या उत्साहासाठी जोरदार टाळ्या. आपण हा समारोह तुमच्या. हॅलो, नमस्कार सर्वांना. जे आम्ही इथे शिवचरित्र रचलंय त्याचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर तुम्हाला नोंद आहेत, त्यांच्याशिवाय शक्य नव्हतं. महाराजांनी शिकवण दिली आहे आणि भवानी मातेच्या आशीर्वादाने आज वरुण देवा आला नाही, आज आम्हाला शिवचरित्र प्रस्तुत करता आलं. वरुण देवाचे आभार. आणि डॅडा प्रोडक्शन बरोबर झालं आपलं. डॅडाने जी मेहनत घेतली ती कामात आली. आणि जे महाराजांनी आम्हाला शिकवले, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, या मराठवाड्याचा जो पोशिंदा आहे आज अश्रू गाळतोय पूरग्रस्तामुळे. आम्हाला जे हे बक्षीस मिळालंय महाराजांच्या आशीर्वादाने, आम्ही मराठवाड्याला हे पूर्ण बक्षीस समर्पण करतो. ठोसर काकींनी इथे 5,001चं बक्षीस आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद ठोसर काकी. जय भवानी. एक ग्रुप फोटो काढतो, टाळ्या वाजा. तुम्ही आणि मी सारखी माईक हातात आला की आम्ही सोडत नाही. सो शिंदे फॅमिलीतर्फे ह्या संपूर्ण अच्छा, हे जे काही पैसे येत आहेत ते फक्त यांच्यासाठी नाही, तुम्ही जे परफॉर्मन्स केले सगळ्यांसाठी येतात.
तर असं नका समजू फक्त ह्यांच्यासाठीच आहेत, माझ्यासाठी पण आलेत, घाबरू नका. ओके, सो आपलं घुसून घ्यायचं आतमध्ये. सो शिंदे फॅमिलीतर्फे 1000 रुपये हे बक्षीस येते, तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सो पुन्हा एकदा धन्यवाद. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही तर आयोजकांना पोटात दुखेल, तर म्हणून तुम्हाला विनंती आहे जेवढं जमेल जेवढं शक्य आहे तेवढं घ्या. आमच्या खूप साऱ्या लोकांना बोलायचं होतं पण वेळ कमी आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी भेटतोय देवीच्या भक्तीसाठी. तर तुम्ही सगळे तयार आहात ना? अच्छा हो बोलाय की नाही तयार आहात का? नक्की. जरा दोन्ही हात वरती करून सांगा तयार आहात, तयार आहात. जरा जोरात बोला. विसर्जन उद्या संध्याकाळी 7 वाजता आईचं विसर्जन म्हणजे देवीचं विसर्जन आहे. 7 वाजता सुरू होईल विसर्जन, राईट. तर ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं असेल, अजूनही आशीर्वाद घ्यायचा बाकी असेल तर घेऊ शकता. यावर्षी 9 दिवस नाही 10 दिवस होते. थँक्यू व्हेरी मच. आपण हा सोहळा इथेच थांबवतोय. सो मी आमच्या सर्व कमिटी मेंबर, चेअरमन, सेक्रेटरी आणि इतर कमिटी मेंबर्सचे धन्यवाद देतो. एस्पेशली काका, जेवढे काका आहेत, बाबे काका, शिंदे काका, आमचे खेडेकर काका, जेडी आणि आमची सर्व कमिटी आणि तुम्ही सर्व रहिवासी, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. मी सर्व रंगकर्मी ज्यांनी ज्यांनी ऍक्ट केली त्यांना सांगेन स्टेजवर तुम्ही पण यावं आणि आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की